Good morning, students. Welcome to the physics class. Our today's topic for the physics session is transformation of energy. Sai and Purva, can you hear me? See, transformation of energy. Previous class मध्ये आपण एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचे टाइप्स हे सगळं ऑलरेडी स्टडी केलंय. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी, केमिकल एनर्जी, नेक्स्ट साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी हे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे एनर्जीचं एका टाइप मधून दुसऱ्या टाइप मध्ये कसं कन्व्हर्जन होतं, कशी एनर्जी कन्वर्ट केली जाते एक टाइप मधून दुसऱ्या टाइप मध्ये, हे आपण स्टडी करणार आहेत. किंवा आता इथे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन बाकी एनर्जी मध्ये कसं होतंय. ओके, गुड मॉर्निंग पूर्वा, आवाज येतोय माझा व्यवस्थित? बोल. आवाज येतोय ना क्लिअर? पूर्ण वेळ क्लास अटेंड करायचा आहे. बघ, आज आपला टाइप कुठला आहे, टॉपिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. इथून पुढेच आपलं थोडंसं राहिलेलं आहे ना आजच्या लेसन मध्ये. आजच्या लेक्चर मध्ये आपण आपला लेसन संपूयात, म्हणजे रिव्हिजन कम्प्लीट होईल वर्क अँड एनर्जीची. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. गुड मॉर्निंग साई. साई, आवाज येतोय माझा? ओके, सी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. साई, हो ठीक आहे, केलंय, चालेल. साई, इथे दिसते ना इमेज? आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या एनर्जीचे कन्व्हर्जन कसं होतं. म्हणजे लाईट एनर्जी जर आपण कन्सिडर केली तर लाईट एनर्जी मधून आपण टीव्हीवर काय बघू शकतोय, मूवीज बघू शकतोय की ज्याच्यातून आपल्याला साऊंड प्रोड्यूस होतो. तेच जर आपण स्पीकरवर बोललो तर आपला आवाज कशात कन्वर्ट होतो, साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होतो. मग आता ह्या एनर्जीचं एका टाइप मधून, पूर्व आवाज येतोय माझा? क्लिअर येतोय एकदम? एकदम क्लिअर येतोय की ब्रेक होतोय, काय होतोय? साई, आवाज येतोय का व्यवस्थित? अगोदर सांग, मग अपलोड करते. ब्रेक होतोय? हो साई, थांब, लगेच नको करू, थांब. आता इकडे लक्ष द्या. आता आपला पहिला टॉपिक चाललाय की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कशी होती, किंवा लाईट एनर्जीचं एका टाइप मधून दुसऱ्या टाइप मध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि याच्या अगोदर आपण कुठले टाइप सगळे स्टडी केलेले आहेत, ते पूर्व होती त्या क्लासमध्ये. कुठले कुठले बघितले? साऊंड एनर्जी बघितली, इलेक्ट्रिक एनर्जी बघितली, केमिकल एनर्जी बघितली, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं ऍक्च्युअली तर एनर्जी क्रिएट कशी होती, नंतर तिचं एका टाइप मधून दुसऱ्या टाइप मध्ये कसं कन्व्हर्जन होतं. आता इथं तुम्ही जर दिलं, तुमच्या बुकच पेज आहे इथे, ऑब्झर्व द वर्किंग ऑफ व्हेरियस ऍप्लिकेशन्स. आता इथे कुठले कुठले ऍप्लिकेशन्स दिसत आहेत तुम्हाला? इथे टीव्ही दिसतो, कम्प्युटर दिसतोय, इथे मिक्सर दिसतोय, इथे तुमचं इलेक्ट्रिकल इंडक्शन दिसतंय. सी, मी मार्क करते, हा एक कम्प्युटर. नेक्स्ट इथे काय दिसतंय तुम्हाला? मिक्सर, तुमचा इंडक्शन, लाईट लॅम्प, हे हाऊस, हे इलेक्ट्रिकल्सचे जे पोल्स आहेत ते. अजून हे काय दिसतंय? डॅम. ओके, डॅम्प मध्ये काय? वॉटर स्टोअर्ड आहे. सी, ही रेन. आणि ह्याच्यामधनं आता ऍक्च्युअली लाईट एनर्जी क्रिएट कशी होती, आपण इथून स्टडी करणार आहेत की लाईट एनर्जी किंवा लाईट जी आहे तुमची, पाण्यापासून लाईट क्रिएट केली जाते, हे आपण ऑलरेडी स्टडी केलेले. ते तुम्हाला एक प्रोजेक्ट पण सांगितलं मी, कोयना डॅमचा प्रोजेक्ट, जिथे की खूप मोठ्या प्रमाणात लाईट क्रिएट केली जाते. सो
ते ह्या पाण्यापासून वॉटर पासून लाईट कशी बनवणार आहेत, मग ती आपल्या होम अप्लायन्सला कशी प्रोव्हाइड करणार आहेत आणि तिथून पुढे आपले जे ऍप्लिकेशन वेगवेगळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत त्याच्यामध्ये कशी ती यूज केली जाणार आहे. आता आपण लाईट एनर्जी यूज कुठे कुठे करतो तुम्हाला माहितीये? ही स्क्रीन दिसत नाहीये तुम्हाला वरची? स्क्रीन इज नॉट विजिबल. पूर्वा एकदा लेफ्ट कर आणि परत जॉईन कर क्लास. नसेल दिसत तर इथे खाली साईनी पण अपलोड केली बघ चॅट मध्ये, तिथे बघ तू. किंवा एकदा बॅक जा आणि परत जॉईन कर क्लास. दिसती का पूर्वा आता? ओके. सी, आता इथे जे ऍप्लिकेशन यूज करणार आहेत अप्लायन्सेस साठी, लॅम्प, इंडक्शन, याच्यामध्ये सगळ्यांकडे काय इलेक्ट्रिक एनर्जी. अजून कुठले कुठले यूज करता तुम्ही याच्या व्यतिरिक्त जे यामध्ये या पिक्चरमध्ये नाहीये ते? रेडिओ यूज करता, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, आयर्न, जी क्लॉथ आहे तुमच्याकडे आयर्न आयर्न प्रेस करायला, त्याच्यामध्ये म्हणजे खूप आहेत असे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी यूज केली जाते. साई, आता तुझा पण प्रॉब्लेम असेल रे. पूर्वा, तुला आवाज येतोय ना व्यवस्थित माझा? साई, स्ट्रॉंग इंटरनेट जिथे आहे ना, जे म्हणजे चांगलं नेटवर्क आहे तिथे थांबतो, मग तुला आवाज येईल व्यवस्थित. ठीक आहे, आता बघा इकडे या पिक्चर मध्ये बघायचं ऍक्च्युली काय होतंय. आता माझा पहिला क्वेश्चन आहे की जेव्हा तुमचं वॉटर डॅम मध्ये स्टोअर्ड आहे, सपोज हे डॅम आहे तुमचा किंवा हे डॅम आहे, ह्या डॅम मध्ये जेव्हा वॉटर स्टोअर्ड आहे तेव्हा त्या वॉटर मध्ये कुठली एनर्जी आहे? आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि बाकी एनर्जीचे टाइप्स पण बघितले. तर मी क्वेश्चन काय केला, जेव्हा या डॅम मध्ये तुमची एनर्जी स्टोअर्ड असते तेव्हा त्या डॅम मध्ये त्या एनर्जी मध्ये वॉटर मध्ये कुठली एनर्जी आहे? येस, व्हेरी गुड पूर्वा, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड आहे. मग आता बघा इथून पुढे प्रोसेस कशी होती किंवा लाईट एनर्जी क्रिएट कशी केली जाते? येस आई, लाईट एनर्जी क्रिएट कशी केली जाते? किंवा जस्ट एक मिनिट, लाईट एनर्जी तुमची कशी क्रिएट होणार आहे? म्हणजे तुम्ही जे वॉटर स्टोअर्ड आहे तुमचं त्याच्यामध्ये काय प्रोसेस होणार आहे की तुमचं त्या वॉटरचं वॉटर मधून तुम्ही लाईट एनर्जी तुम्हाला मिळणार आहे आणि मग तुमचे जे होम अप्लायन्सेस आहेत, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, जे तुमचं काम खूप इझी करतात त्यांना ती मिळणार आहे. सो ते कसे वर्क होतील किंवा कशी क्रिएट केली जाईल? सीता, ह्या डॅम मध्ये हे वॉटर आहे, डॅम मध्ये वॉटर स्टोअर्ड आहे. आता इथे काय होणार आहे, ही सन पासून आपल्याला हीट एनर्जी मिळते हे माहितीये. ती हीट एनर्जी इकडे जाईल या वॉटरकडे किंवा वॉटर ती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. मग आता हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर तुम्हाला माहितीये वॉटर काय होतं, बॉईल होतं. काहीतरी बॉईल म्हणजे वॉटरला जर टेम्परेचर मिळालं, हीट अप्लाय केली तर वॉटर बॉईल व्हायला स्टार्ट होतं. बट या सन करून एवढी एनर्जी नाही मिळणार आहे की तुमचं डॅम मधलं वॉटर हीट होणार, बॉईल व्हायला लागणार. बॉईल नाही होणार आहे, बट त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्यातून काय होते, ह्या वॉटर वेपर्स किंवा स्टीम्स ज्या दिसतात तुम्हाला इथे रेड कलरच्या, वाफ, त्याला आपण पाण्याची वाफ म्हणतो, त्या वाफ होणार आहेत, वाफ क्रिएट होतील किंवा वॉटर वेपर्स आहेत ते क्रिएट होतील. आणि आता ते वॉटर वेपर्स कुठे जातात? वरती तुमच्या क्लाउड्स मध्ये स्टोअर. ते तुमचे, तुम्ही म्हणता बघा खूप क्लाउड्स आलेत मोस्टली रेनी सीझन मध्ये, खूप क्लाउड्स आलेत. ऍक्च्युअली ते क्लाउड्स म्हणजेच काय असतं, तुमचं ह्या वॉटर व्हेपरने बनलेले तुमचे म्हणजे ते वॉटरच असतात. हे वॉटरचेच ब्लॅक ब्लॅक क्लाउड्स असतात. आता इथून फर्स्ट प्रोसेस काय झाली तुमची, डॅम मध्ये वॉटर स्टोअर्ड आहे, सनलाइट कडून जी आपल्याला हीट एनर्जी मिळणार आहे ती वॉटर स्टोअर करणार आहे किंवा ऍब्झॉर्ब करणार आहे. त्याच्यामधून तुमचे वॉटर वेपर्स क्रिएट होतील. ते वॉटर वेपर्स कुठे जातील? क्लाउड्स मध्ये जातील. म्हणजे क्लाउड ते वॉटर्स काय करतील? ऍब्झॉर्ब करतील आधी. हे क्लाउड तुम्हाला जे दिसतात ना ब्लॅक कलरचे, ते म्हणजेच काय असतं, तुमचं वॉटर असतं. करेक्ट आहे ना? हे समजलं ना मी काय सांगते ती? पूर्व, आवाज येतोय साई?
येस, ओके. मग आता हे क्लाउड्स मध्ये जे तुमचं आहे वॉटर व्हेपर आहे किंवा वॉटर स्टोर्ड आहे, त्यातून काय होईल, रेन जेव्हा तुमचा पाऊस पडतो, रेन येतो, तेव्हा ते अगेन ते वॉटर कुठे पडतं, परत स्टोर्ड होतं तुमचं डॅम मध्ये स्टोर्ड होतं. मग आता डॅम मध्ये स्टोर झालं बघा, ते अगोदर वॉटर कुठे होतं, डॅम मध्येच होतं. हीट ऍब्झॉर्ब केल्यामुळे त्याचं वॉटर वेपर मध्ये कन्व्हर्जन झालं. वॉटर वेपरचे क्लाउड्स क्रिएट झाले. क्लाउड्स मधून ते परत रेनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे रेन जेव्हा होतो, रेन येतो तेव्हा ते पाणी अगेन अर्थ सरफेसवर येते किंवा तुमच्या डॅम मध्ये स्टोअर केलं जातं. आता ह्या डॅम मध्ये जेव्हा तुमचं पाणी स्टोअर्ड आहे तेव्हा त्याच्यामध्ये आहे तुमची पोटेन्शियल एनर्जी. आता इथून पुढे मेन प्रोसेस होती की कसं ते पाणी स्टोअर केलेलं आहे ना, त्याच्यामधून आपण कशी लाईट एनर्जी क्रिएट करणार आहे किंवा लाईट बनवणार आहे. आता बघा तुम्ही रेनी सीझन मध्ये बघा तुमचे जे मोठे मोठे डॅम्स असतात त्याच्यामध्ये न्यूज मध्ये वगैरे आपण ऐकतो की या धरणाचे 2 दरवाजे ओपन केले, या धरणाचे 4 दरवाजे ओपन केले, म्हणजे ओव्हरफ्लो ज्या धरणाची कॅपॅसिटी जेवढी आहे त्यानुसार ते ओपन केलं जातात. म्हणजे तिथून हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे त्याचे डोअर आहेत, दरवाजे त्या धरणाचे. नगारा, सातारा म्हणायचंय का तुला, काय म्हणायचे साई? हे काय आहेत ते दरवाजे, ते डॅमचे हे डोअर्स आहेत. मग आता ह्या डॅम्स मध्ये इथून काय केलं जातं, इथं टर्बाईन्स बसवले जातात. तुम्ही जर बघितलं असेल कुठला प्रोजेक्ट, हा कोयना डॅम, जे नाझरा कुठे आहे ते मला नाही आयडिया त्याबद्दल काही. कुठला प्रोजेक्ट आहे हा नाझरा? जेजुरी, ओके. तिथे लाईट बनवली जाते, ठीक आहे. मग आता तिथे तू बघितलंय का कशी बनवली जाते, त्या वॉटर पासून कशी लाईट फॉर्म होती, बघितलंय का? ओके, व्हेरी गुड. मग तुला समजायला इझी जाईल. मग आता काय होतं, हे पाणी स्टोर्ड आहे म्हणजे इथे टर्बाईन्स बसवले जातात. टर्बाईन्स म्हणजे काय, थोडक्यात त्या टर्बाईन्सला ब्लेड्स असतात. ब्लेड्स म्हणजे काय, जसं आपला फॅन असतो ना घरामध्ये, फॅन कसा असतो, याचे त्याचे ब्लेड्स असतात. हो, आणि हे टर्बाईन्स इथे बसवलेले असतात आणि ते कंटिन्युअसली त्याचे रोटेशन चालू असतं, म्हणजे ते फिरत असतात. हे जे आहेत ना फॅन सारखे, हे मूव्ह करत असतात आणि इथे असतात ते स्टोर्ड. आणि जेव्हा म्हणजे ते टर्बाईन्स बसवलेले असतात, जेव्हा इथलं वॉटर, डॅम मधलं वॉटर त्या टर्बाईन्स वर टाकलं जातं किंवा सोडलं जातं, तर हे टर्बाईन्स खूप स्पीडने फिरतात आणि ते फॉर्म झाल्यानंतर, फिरल्यानंतर, त्यांचे रोटेशन झाल्यानंतर तिथं लाईट एनर्जी फॉर्म होते, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. आता हे मेकॅनिकल एनर्जीचा पार्ट आहे. तिथं कायनेटिक प्लस पोटेन्शियल दोन्ही पण फॉर्म होणार आहेत ना. जेव्हा डॅम मध्ये वॉटर स्टोअर्ड आहे तेव्हा तिथे कुठली एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी. पण जेव्हा ते वॉटर या टर्बाईन वर सोडलं जाणार आहे, टर्बाईन वर टाकलं जाणार आहे, तेव्हा तिथे कुठली एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी. कारण त्या वॉटरला काय आहे, काहीतरी स्पीड आहे. सो इथे ते वॉटर काय होईल, त्या टर्बाईन्स वर टाकलं जाईल आणि त्या टर्बाईन्सचे रोटेशन खूप फास्ट व्हायला लागतील आणि तिथे काय होईल, मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट होती, क्रिएट होती. म्हणजे आणि त्या मेकॅनिकल मेकॅनिकल एनर्जी मीन्स कायनेटिक प्लस पोटेन्शियल, दोन्ही पण एनर्जी आहे तिथे, म्हणून मेकॅनिकल एनर्जी. आणि त्या टर्बाईन्स फिरल्यामुळे मग लाईट एनर्जी क्रिएट होती. मग आता डीसी लाईट, एसी लाईट, अगेन त्याचे खूप टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. ते इन्व्हर्टर सारखं तुमचं फंक्शन आहे तिथे, डीसी वगैरे, आणि त्या लाईटचं पण कन्वर्ट केलं जातं. ते तो आपण विंड एनर्जी मध्ये बघूया ते काय आहे ते, ठीक आहे. आता ह्या टर्बाईन्स मधनं तुमची काय होईल, लाईट एनर्जी क्रिएट होईल. हे समजलं ना, लाईट एनर्जी कशी तयार होती साई? मे बी पूर्व तर नाहीच आहे. साई हे समजलंय? तू तर बघितलाच आहे ऑलरेडी त्यामुळे. साई आवाज येतोय माझा? ओके ओके, 2 years. वाय टाईप कर मग फक्त. मग आता इथून हे इथपर्यंत लाईट एनर्जी झाली, क्रिएट झाली इथे. मग आता इथून तुम्ही बसवलेत तुमचे इलेक्ट्रिकलचे मोठे मोठे पोल्स. त्या पोल्स मधनं हे ज्या जे वायर्स आहेत तुमचे, त्याच्या थ्रू ते एका प्लेस वरनं दुसऱ्या प्लेस कडे ते प्रोव्हाइड केली जाते ती लाईट एनर्जी.
मग आता तुम्ही एक कनेक्शन घेता तुमच्या घरापासून त्या पोलवरचं मेन. आता तुमच्या घरापर्यंत तर लाईट आली बघा. अगोदर वॉटरमध्ये पाणी होतं, म्हणजे त्या डॅम मध्ये, सॉरी, त्या डॅम मध्ये पाणी होतं, वॉटर होतं, त्या डॅम मधून तुमच्या घरापर्यंत, डॅम पासून लाईट क्रिएट केली अगोदर आणि आता तुमच्या घरापर्यंत पोहोचली. आणि मग आता तुमच्याकडे खूप सगळे असे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक एनर्जी यूज करताय, लाईट एनर्जी यूज करताय. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस पण आहेत असे की त्याच्यामध्ये लाईट एनर्जी यूज करताय. आता घरामध्ये आली तुमची लाईट एनर्जी. मग आता इथे तुमचा लॅम्प आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला त्याला ऑन करून तुम्ही काय करू शकताय, लाईट, म्हणजे तुमच्या घरातली लाईट ऑन होईल. इथे इंडक्शनने तुम्ही काय करू शकताय, कुकिंग करू शकताय. मिक्सर यूज करून तुम्ही अजून, हो येस साई, काय डाऊट आहे का, काही क्वेश्चन आहे का तुझा? नो, सिक नाहीये मी, बट थोडासा येतोय खोकला. या मिक्सर मध्ये काय होतंय, तुम्ही म्हणजे त्याचा यूज करता इलेक्ट्रिक, लाईट एनर्जी यूज करून, इलेक्ट्रिसिटी यूज करून. हे आहे तुमचा डेस्कटॉप कम्प्युटर, मोबाईल चार्जर, अजून कुठले यूज करता, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, हे सगळे अप्लायन्सेस यूज करता आणि असं लाईटचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. आता ट्रान्सफॉर्मेशन होतं म्हणजे काय होतं बघा, इथपर्यंत आपण बघितलं लाईट क्रिएट होती किंवा काय. बट आता याचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय का इथे, फक्त काय झालंय, वॉटर एनर्जी म्हणजे वॉटरमध्ये जी एनर्जी स्टोअर्ड होती तिचं काय केलं आपण, लाईट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केलं. बट बाकी एनर्जीचं काय, म्हणजे साऊंड एनर्जी, अजून कुठली कुठली एनर्जी बघितली होती आपण, केमिकल एनर्जी. याच्यामध्ये कसं कन्व्हर्जन होतं, केमिकल एनर्जी नाही झालं, बट साऊंड एनर्जी मध्ये कसं कन्व्हर्जन होईल ते बघूयात आपण. मी परत पिक्चर अपलोड करते. सी, फ्रीजर, येस, फ्रीजर मध्ये पण आपण काय करतो, यूज करतो. आता इथपर्यंत तुमची लाईट एनर्जी आली आहे. मग आता इथून तुम्ही काय करता, जेव्हा हे ऍप हे यूज करणारे, लॅम्प यूज करणारे, तेव्हा तुमची इथे असेल लाईट एनर्जी. जेव्हा आता इथे तुम्ही इंडक्शन वर स्वयंपाक करता, कुकिंग करता, तेव्हा तुमची कुठली एनर्जी असेल, इंडक्शन मधून मिळणारी हीट एनर्जी ना, करेक्ट. इंडक्शन मधनं हीट एनर्जी मिळेल. जेव्हा मिक्सर यूज करता तेव्हा तिथे असेल तुमची मेकॅनिकल एनर्जी. जेव्हा तुम्ही कम्प्युटर, टीव्ही काय असेल ते यूज करता, हो, हीट एनर्जी. तेव्हा पिक्चर बघता टीव्ही वरती, मोबाईल चार्ज करून मोबाईलवर मूवी बघता, ते काय झालं तुमचं, म्हणजे तुम्हाला तिथे साऊंड यूज होतो, ऐकायला येतो ना, मग इथे कुठलं झालं, साऊंड एनर्जी. म्हणजे बघा, व्हेरियस फॉर्म झाले एनर्जीचे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. जी एक एनर्जी होती आपली, लाईट एनर्जी होती, तिचे आपण वेगवेगळे फॉर्म बघितले. म्हणजे पहिला एनर्जी, लाईट एनर्जी होती, तर तिला आपण स्विच ऑन केल्यानंतर तुमचा लॅम्प लागतो, म्हणजे लाईट एनर्जी झाली. तिथेच जर आपण इंडक्शन यूज केलं तर इंडक्शन मधनं तुम्हाला हीट मिळते आणि तुम्ही कुकिंग करता, तर तिथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं किंवा लाईट एनर्जीचं कशात कन्व्हर्जन झालंय तुमचं, लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी. नाव सी, इथे मिक्सर यूज केला म्हणजे इथे तुमचं आता मेकॅनिकल एनर्जी होती, इथं लाईट एनर्जी कशात कन्वर्ट झाली तुमची, मेकॅनिकल एनर्जी मध्ये. इथं तुम्हाला पिक्चर वगैरे दिसतात, साऊंड ऐकायला येतो, इथे तुम्हाला हे पण दिसते बघा, लाऊड स्पीकर पण दिसतो, स्पीकर, तर त्याच्यातून तुम्हाला साऊंड ऐकायला येतो, म्हणजे तो काय झाला तुमचा, साऊंड एनर्जी झाली. हे झाले तुमचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आणि याचा मेन सोर्स कुठला आहे तुमचा, सन, हीट एनर्जी, येस, सन आहे तुमचा मेन सोर्स. समजलं हे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तुम्ही मला सांगा बरं आता अजून काय याचे एक्झाम्पल्स, लाईट टू हीट एनर्जी याचं एक्झाम्पल सांगा बरं. हे समजलं ना साई, पूर्वा आणि साई दोघे पण, हे काय सांगितलं मी, लाईट एनर्जीचं कसं कन्व्हर्जन होतं हीट एनर्जी मध्ये, मेकॅनिकल एनर्जी मध्ये, साऊंड एनर्जी मध्ये. टीव्ही, ओके, टीव्ही कशाचं एक्झाम्पल आहे, लाईट एनर्जी टू, टीव्ही लाईट मधून कशाचं कन्व्हर्जन होतं तिथे, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं, लाईट कशात कन्व्हर्ट केली जाते त्या एक्झाम्पल मध्ये, लाईट एनर्जी इंटू, साई तू दुसरं एक्झाम्पल्स दे मला.
हीट एनर्जी. हीट एनर्जी कशी पूर्वा? टीव्ही तू म्हणतीये एक्झाम्पल, टीव्ही मधनं काय येतं इथे बघ ना, टॉवरचं. ओके, लाईट. टॉवर मधनं कसं साई, टॉवर मधनं कुठली एनर्जी मिळेल तुला? नाही, तुला समजलंच नाही. इकडे बघ, लक्ष द्या, या इमेज मध्ये बघ. जेव्हा लाईट एनर्जी इथपर्यंत आली, पूर्वा तुझं पण चुकलंय. जेव्हा इथे येईल टीव्ही मध्ये कुठे मिळेल तुला? लाईट टू साऊंड मिळेल ना इथे, ऐकायला येतो साऊंड. तो साई म्हणतोय टॉवर. टॉवर फक्त काय करतायत, हे ट्रान्सफर करतायत ना या लाईटला. हेच एक्झाम्पल आहे. आता तुमचं जर हीटर घेतलं, तुम्ही पाणी तापवण्यासाठी हीटर यूज करता, इलेक्ट्रिकल हीटर. तर इलेक्ट्रिक हीटर मध्ये काय होतं, लाईटवर चालतं ना ते, त्याच्यामधून खूप हीट जनरेट होते आणि मग तुमचं पाणी गरम होतं, वॉटर. मग आता त्या हीटर मध्ये काय होतं, लाईट एनर्जी कशात कन्वर्ट केली जाते? हीट एनर्जी मध्ये ना. अशी एक्झाम्पल म्हटलंय मी तुम्हाला. समजलं हे टॉपिक? समजलं काय सांगितलं? हो, लाईट एनर्जी टू हीट एनर्जी. समजले ना हे टॉपिक्स? फ्रीज मध्ये पण बघा बरं, फ्रीज मध्ये कुठली एनर्जी होईल मग आता? फ्रीज मध्ये हीट एनर्जी नसती, म्हणजे लाईट एनर्जीच आहे तिथे फक्त. ठीक आहे, समजलंय? तर आता होमवर्क साठी फर्स्ट क्वेश्चन आहे पूर्वा आणि साई, दोघे पण लक्ष द्या काय सांगितलं. ही जी डायग्राम दिली ना तुम्हाला, ती अगोदर ड्रॉ करायची. म्हणजे खूप इतकं डेकोरेट नाही केलं तरी चालेल, फक्त ऍटलीस्ट बॉक्स दाखवा तिथं, ब्लॉक्स, आणि म्हणा हे म्हणजे ही डायग्राम ड्रॉ करायची आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आपण काय काय स्टडी केलं हे एक्सप्लेन करायचं. म्हणजे कशी लाईट बुक मध्ये, तर त्याचा रेफरन्स घ्या. आणि काय साई, कळलं नाही का मी काय सांगितलं? ही डायग्राम ड्रॉ करायची, अगोदर टॉपिकला नाव द्यायचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी एक्सप्लेन करायची. समजलं? ही डायग्राम ड्रॉ करायची आणि याच्यामध्ये लाईटचं कसं कन्व्हर्जन होतं, अजून याचे एक्झाम्पल्स. ही डायग्राम आहे बघ, इथे दिसते ही पिक्चर, हे दिसते ना हे पिक्चर, हे ड्रॉ करायचं आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही नोट्स बनवायच्या. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी मध्ये कशी एनर्जी, हो हो, छोटी काढली तरी चालेल, म्हणजे इतकं काही म्हणजे मेन नाहीये, बट तुम्ही असं दाखवू शकता. असं ब्लॉक दाखवायचं, इथे म्हणायचं डॅम, हे पोल्स दाखवायचे, मग अप्लायन्सेस. ठीक आहे, अशी डायग्राम ड्रॉ करायची आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, लाईटचं कुठल्या कुठल्या एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं ते एक्सप्लेन करायचं. आणि प्रत्येक हो साई, आणि प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल द्यायचं. म्हणजे अगोदर खाली लिहायचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, लाईट एनर्जी टू हीट एनर्जी, मग त्याचे एक्झाम्पल्स द्यायचे कुठले कुठले आहेत, इंडक्शन, अजून इलेक्ट्रिकल हीटर, अजून तुम्हाला जे माहिती डे टू डे लाईफ मधले ते पण लिहायचे. नंतर लाईट एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट एनर्जी टू साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. असे वेगवेगळे जे टाइप्स आहेत त्याचे तुम्हाला एक्झाम्पल, ते पण एक्सप्लेन करायचं अगोदर आणि मग एक्झाम्पल्स द्यायचे. समजलं फर्स्ट क्वेश्चन काय आहे? नाही कळलं का पूर्वा? बरं ठीक आहे, मी ग्रुपवर टाकते. आता हे झालं तुमचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता आपला नेक्स्ट लास्ट टॉपिक राहिलेला आहे, त्याच्यामध्ये दोन एनर्जी आहेत, एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, इथे खाली साईन केलंय, जर वरती दिसत नसेल तर एक मिनिट मी परत करते. एनर्जी रिसोर्सेस. आता दोन, अगं पूर्वा, आज पीसीचा खूप प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा. इथे नेटच नाही स्कूलमध्ये, मी आलेली आहे बट नेट नसल्यामुळे मी मोबाईलवरच घेतलाय क्लास. सो मोबाईलला ऑप्शन नाही येतो ना अनम्यूट करायचा. बोल ना, तुला काय सांगायचं, विचार. काही क्वेश्चन आहे का? डाऊट आहे का तुझा काही?
हो बोल मग काय काय डाऊट आहे तुझा? साई तुला पण आहे का डाऊट? ओके. पूर्वा तुझा डाऊट सांग. बोल ना ग. समजलंय का तुला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी काय काय सांगितलं त्याच्यामध्ये? मग काय क्वेश्चन आहे तुझा? हो लेक्चर संपल्यावर करते. लेक्चर संपल्यावर कर लगेच नको. सी नेक्स्ट टॉपिक. इथे खाली चॅट मध्ये पण दिसते तुम्हाला साईन अपलोड केली इमेज. पूर्वा बघ एनर्जी रिसोर्सेस जर वरची दिसत नसेल तर एनर्जी रिसोर्सेस. आता या एनर्जी रिसोर्स म्हणजे काय याचे दोन टाइप्स पडतात. आपण एनर्जी जे यूज करतो म्हणजे आपल्याला ज्या सोर्सेस मधनं एनर्जी भेटते किंवा आपण त्यातून एनर्जी मिळवतो. सपोज कोळसा आहे कोल मधून आपल्याला एनर्जी मिळते, वूड मधून आपल्याला एनर्जी मिळते, अजून सन मधून आपल्याला सनलाईट मिळते म्हणजे लाईट एनर्जी मिळते. हे काय झाले तुमचे सोर्सेस झाले, सोर्सेस ऑफ एनर्जी. ज्याच्यामध्ये आपण बघितले क्रॅकर्स जर आपण बर्न केले किंवा आता दिवाळी आलेली म्हणजे तुम्ही सगळे क्रॅकर्स बर्न करणार आहे त्याच्यातून तुम्हाला केमिकल एनर्जी मिळेल. अजून सन पासून तर आपल्याला रोजच लाईट एनर्जी मिळते, हीट एनर्जी मिळते. कोल पासून आपल्याला हीट एनर्जी मिळते, केमिकल एनर्जी मिळते. मग आता हे काय आहेत तुमचे सोर्सेस आहेत. मग आता या सोर्स नुसार तर काही जे सोर्स आहेत ते कधी संपणार आहेत, कधीतरी ते संपणार आहेत आणि काही काही सोर्स असे आहेत की जे कधीही संपणार नाही. मग आता या सोर्स नुसार याचे दोन टाइप्स पडतात. एक आहे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस अँड दुसरा आहे सेकंड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. आता कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे काय तुम्हाला डेफिनेशन पण दिसत असेल किंवा ऑलरेडी आपलं झालेलं आहे. द एनर्जी रिसोर्सेस विच हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज. म्हणजे आपण खूप दिवसांपासून जी एनर्जी यूज करतोय ती आहे तुमची कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे कोळसा आहे फोसिल फ्युअल्स म्हणजे काय जे पेट्रोल डिझेल वगैरे असतात ना ते पेट्रोल डिझेल नॅचरल गॅसेस हे काय आहेत सगळे कन्व्हेन्शनल एनर्जी कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला एनर्जी मिळते. आता कोलमधनं आपल्याला केमिकल एनर्जी मिळते, पेट्रोल डिझेल हे पण काय आहेत सगळे एनर्जीचे रिसोर्सेस आहेत ना याच्यामध्ये पण आपल्याला एनर्जी मिळते. तर हा झाला कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स किंवा त्याला म्हटलं जातं नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. नॉन रिन्युएबल और कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. आता नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस और रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. कन्व्हेन्शनल आवाज येत नाही का माझा? साई आवाज येतोय? नाही येत आवाज माझा? एकदा बॅक जाऊन परत जॉईन करा मग. पूर्वा आवाज येतोय माझा? पूर्वा आवाज येतोय का?
ओके. पूर्वा, तुला येतोय आवाज? ठीक आहे, येतोय. आता रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल आपण बघत होतो ना. तर रिन्युएबल म्हणजे काय किंवा नॉन कन्व्हेन्शनल आणि रिन्युएबल. नॉन कन्व्हेन्शनल मीन्स the sources have not been used traditionally. म्हणजे आपण जे सोर्सेस आहेत ते परत परत यूज करणार आहेत, अगेन अँड अगेन, जे कधीही संपणार नाही. त्याला आपण काय म्हणतो, म्हटलं जातं नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस. फॉर एक्झाम्पल सन पासून जी एनर्जी आपल्याला मिळणार आहे ती कधीही संपणारी नाहीये. आपण तिचा खूप वेळा अगेन अँड अगेन, म्हणजे सोलर हीटर, सोलर कुकर, सोलर बल्ब, हे सगळे यूज करून अप्लायन्सेस आपण तिचा परत परत यूज करू शकतोय ना. एकदा ती कधी संपू शकणार नाहीये. तो जो सोर्स आहे. ओके, ठीक आहे. तुला आवाज येतो ना व्यवस्थित? मग आता जेवढे टॉपिक राहिले तेवढे बघ. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये काय होतंय, सन आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस मध्ये डिफरन्स काय आहे, की कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस काय आहे की आपण त्याचा कंटिन्युअसली यूज करतो खूप दिवसांपासून, पण एक दिवस ते जे सोर्सेस आहेत ते संपणारे आहेत. लाईक कोल, पेट्रोल, डिझेल, हे जे आहेत फोसल फ्युअल्स, याच्यामधून जी आपल्याला एनर्जी मिळणार आहे, आपण तिचा एकदा यूज झाल्यानंतर परत यूज नाही करू शकत ना, रिपीट यूज करू शकत नाही, किंवा ते संपणार आहेत सोर्सेस. बट जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत, लाईक सन हा एक असा सोर्स आहे की ज्याचा आपण एकदा यूज झाल्यानंतर पण रिपीट अँड रिपीट, अगेन अँड अगेन त्याचा यूज करू शकतोय, आणि जो कधीही संपणार नाही. तो काय आहे तुमचा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. समजले साई हे दोन्ही पण? साई, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल समजलंय? ओके. याच्यावर पण क्वेश्चन लिहायचा, मी ग्रुपवर होमवर्क देते. आता नेक्स्ट आहे तुमचे लास्ट राहिलेला आपला टॉपिक, लास्ट 4 एनर्जीचे टाइप्स राहिलेले. सोलर एनर्जी म्हणजे आपल्याला कुठले कुठले याच्यामध्ये नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस किंवा कन्व्हेन्शनल अँड कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं. आता सोलर एनर्जी कुठली एनर्जी आहे साई, नॉन कन्व्हेन्शनल की कन्व्हेन्शनल? नॉन असेल तर एन टाइप कर, कन्व्हेन्शनल असेल तर सी टाइप कर. सोलर एनर्जी कन्व्हेन्शनल आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहे की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहे? तो संपणार आहे की न संपणार आहे? नो. नो काय, नॉन कन्व्हेन्शनल म्हणायचंय का? ओके, व्हेरी गुड. तो काय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे, म्हणजे तो संपणार नाहीये. मग आता आपण बघूयात लास्ट आपला जो सोलर एनर्जी. आता सोलर एनर्जी आपण कशापासून मिळवतो, सन पासून. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम सन कडनं आपल्याला जी एनर्जी मिळते आपण तिला काय म्हणतो, सोलर एनर्जी. आणि आपण तिला कंटिन्युअसली यूज करू शकतो, आणि इनॉर्मस मीन्स प्रचंड, जेवढी एनर्जी पाहिजे तेवढी एनर्जी आपण सन कडून मिळवू शकतोय फ्री ऑफ कॉस्ट. ते आपल्याला कुठली कॉस्ट द्यावा लागत नाही. म्हणजे पेट्रोल जरी घ्यायचं म्हटलं, आपल्या गाडीमध्ये फिल करायचं म्हटलं, तर आपल्याला मे बी नियर अबाउट 90 रुपीज पर लिटर एवढं आपल्याला त्याला पे करावं लागतात पैसे, त्याची कॉस्ट. बट आपल्याला सन एनर्जी एवढी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट एनर्जी इझिली अवेलेबल होती. फक्त तिचं जे यूज करण्याचे जे अप्लायन्सेस आहेत त्यांची कॉस्ट एकदा दिली की आपल्याला ती फ्री ऑफ कॉस्ट आहे, कधी पण यूज करा. ही आहे सोलर एनर्जी. आता बघ, सोलर एनर्जीचा मेन यूज कोणासाठी होतो तर म्हणजे सगळ्यांसाठीच होतो, बट प्लांट्स त्यांचं फूड बनवण्यासाठी. हे प्रिव्हियस क्लासमध्ये पण मी एक्सप्लेन केलं होतं की ज्या प्रोसेसला आपण म्हटलं जातं फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होतं, जे प्लांट्स आहेत ते सनचा यूज करून, सोलर एनर्जीचा यूज करून त्यांचं फूड बनवतात ते स्वतः. हे आहे सोलर एनर्जीचा एक यूज. अजून आता आपल्याकडे जे डिव्हाइसेस यूज करतो आपण, म्हणजे सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर ड्रायव्हर, सोलर सेल, यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी म्हंटल तसं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे काय, तिला आपल्याला किंमत द्यावी लागत नाही, कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. बट ते जे यूज करण्यासाठी जे
इन्स्ट्रुमेंट आहेत. आता फॉर एक्झाम्पल इथे जे पिक्चर दिसतंय सोलर एनर्जी, सी हे जे पिक्चर दिसतंय सोलर एनर्जीचं, म्हणजे हे तुम्ही तुमच्या घरावरती बसवता. याच्यातून काय होतं तुम्हाला सकाळी, रोज सकाळी तुम्ही पाणी गरम करता, म्हणजे याच्यातून तुम्हाला एनर्जी मिळते, हीट एनर्जी मिळते. तर सोलर एनर्जी पासून त्याचं पाणी गरम होतं किंवा तुम्ही ते युज करता. नेक्स्ट तुम्ही सोलर बल्ब बसवलेले असतात, मग त्या बल्ब मधून तुम्हाला लाईट एनर्जी मिळते आणि ते तुम्ही कुठले पैसे देत नाहीत. म्हणजे तुमचं जसं इलेक्ट्रिक एनर्जी तुम्ही युज करता, पण पर मंथ तुम्ही काहीतरी पैसे पे करता इलेक्ट्रिसिटी बोर्डला. सो जर एकदा तुम्ही इलेक्ट्रिकल बल्बचे जे अप्लायन्सेस बसवले किंवा हे जर इन्स्ट्रुमेंट बसवलं, तर ते तुम्ही नंतर फ्री ऑफ कॉस्ट युज करता. फक्त पहिलं तुम्हाला हे बसवायला काहीतरी पे करावं लागतात पैसे. हे आहे त्याचा यूज, आणि तुम्ही खूप अगेन आणि अगेन कधीही वापरू शकताय, कितीही प्रमाणात तुम्ही युज करू शकताय. फक्त हे डिव्हाइस युज करण्यासाठी तुम्हाला हे युज करावं लागतं. म्हणजे त्याला पैसे पे करावे लागतात. आता याच्यामध्ये परत आहे, तुम्ही फूड कुक करता, हे तर फक्त हिटरचं झालं. आणि सोलर बल्बचं पण तुम्ही युज करता, बल्ब तर असतातच. हीटर मध्ये पण तुम्ही फूड कुक करू शकताय, म्हणजे तुम्ही तुमचं जेवण बनवू शकताय. नंतर ड्राय ग्रेन्स मध्ये पण असतात, जे तुम्ही काय म्हणतात कुकिंग साठी जे ग्रेन्स युज करतात, ते मिक्स करण्यासाठी पण याचा युज केला जातो. म्हणजे इथे इलेक्ट्रिकल एनर्जी काय करतो आपण, क्रिएट करतो सोलर एनर्जी पासून. सोलर एनर्जी मधून आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची एनर्जी मिळते. म्हणजे सोलर एनर्जीचं बघ इथे काय होतं, आपल्याला हीट एनर्जी मिळते. वॉटर हीटर युज केल्यावर काय होतं, सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीटर एनर्जी, सॉरी हीट एनर्जी. हीट म्हणजे पाणी गरम होतं, म्हणजे हीट एनर्जी. जेव्हा तुम्ही कुकिंग करता तेव्हा तिथे कुठली एनर्जी मिळतीये, हीट एनर्जीचा गेन. जेव्हा तुमचे बल्ब्स लागतात, जे मोस्टली तुमच्या घरावर पण असतील, घरासमोर पण बसवलेले असतील, किंवा सिटीमध्ये पण सोलर सेल बसवलेले असतात, बल्ब बसवलेले असतात, ज्याच्यावर इथे लाईट इन्सिडेंट होती आणि मग संध्याकाळी हे बल्ब लागतात बघ. म्हणजे तिथे तिथे कुठलं कन्व्हर्जन होतं सोलर एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये. म्हणजे हे आहेत वेगवेगळे त्याचे युजेस, की हा सोलर एनर्जी मध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपण युज करू शकतोय. समजली सोलर एनर्जी म्हणजे काय? सोलर एनर्जी समजली साई, पूर्वा? ओके. आता नेक्स्ट टाइप आहे आपला विंड एनर्जी. आता विंड मिल बघितलं दोघांनी पण? विंड मिल नाही बघितल्या? साई तू? साई विंड मिल माहित आहेत का तुला? बघितल्यात का तू? नसेल बघितलं तर ठीक आहे, ओके. बघा पिक्चर मध्ये आता इथे विंड मिल दिसताय ते. ह्या विंड मिल कशासाठी असतात? का यूज का यूज करतो आपण त्यांचा, किंवा काय यूज असतो ह्या विंड मिलचा माहित असेल तर बघा. विंड मिल पासून पण आपल्याला काय मिळते, इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. जशी आपल्याला सन पासून सोलर एनर्जी मिळते, म्हणजेच लाईट एनर्जी मिळते किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते फ्री ऑफ कॉस्ट, तशीच आपल्याला विंड पासून पण आपण विंड मिल थ्रू इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट एनर्जी आपण क्रिएट करू शकतो. पण इथे पण सेम तुम्हाला हे सेटअप बसवायला कॉस्ट द्यावी लागते, पे करावी लागते कॉस्ट, समथिंग पैसे काय असतील ते. पण त्याच्यानंतर मिळणारी जी एनर्जी आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे त्या एनर्जीचे तुम्ही पैसे पे नाही करणार आहेत, फक्त जेवढे अप्लायन्सेस आहेत, इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यासाठी पे करणार. आता विंड मिल मध्ये काय होतं, जसं मी आता सांगितलं होतं वरती, की जेव्हा लाईट, जे डॅम मध्ये पाणी स्टोर्ड आहे ते जेव्हा तुमचं त्या टर्बाईन वर पडतं, तेव्हा ते टर्बाईनचे रोटेशन चालू असतात आणि ते टर्बाईन्स फिरल्यामुळे ते वॉटरचं कन्व्हर्जन तुमचं लाईट मध्ये होतं. तसंच इथे पण आहे सेम. जेव्हा तुमचे हे ब्लेड्स दिसतायत ना तुम्हाला, हे विंडमिलचे इथे, हे विंडमिल दिसते. ह्या विंडमिलचे ब्लेड्स जेव्हा रोटेट करत असतात, म्हणजे जसा विंड येईल तसे ते रोटेट करतात त्या स्पीडनं. मग तिथे ते रोटेशनमुळे पण अगेन काय होतं, तिथे लाईट एनर्जी क्रिएट होती आणि ती स्टोर्ड करून ठेवली जाते अगेन.
स्टोअर करून ठेवली जाते आणि तिचं कन्व्हर्जन केलं जातं मग परत म्हणजे डीसी टू एसी. आता ते नेक्स्ट करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट आहे लेसनचा तुमचा. नेक्स्ट इयर मध्ये ते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लेसन मध्ये आहे कसं डीसी टू एसी कन्वर्ट करायचं, एसी टू डीसी करायचं. मग आता हे या विंड मिल जसे रोटेट करतील तशी त्याच्यात एनर्जी क्रिएट होतील, लाईट एनर्जी, आणि तिथे ती स्टोअर केली जाते आणि मग आपल्याकडे प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे जसं वायर्स वगैरे युज करून ती आपल्याकडे अगेन प्रोव्हाइड केली जाते, जसं आपण सोलर एनर्जी मध्ये बघितलं. द इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड मिल युझिंग स्ट्रॉंग विंड. खूप स्ट्रॉंग विंड आला की ते ब्लेड्स जास्ती स्ट्रॉंग म्हणजे जास्ती रोटेशन्सनी मूव्ह करतात आणि तिथे काय होतं, तिथे तुमची एनर्जी क्रिएट होती, विंड एनर्जी. समजले विंड मिल पासून कशी एनर्जी क्रिएट होती तुम्हाला? ब्लेड्स. येस, 3 ब्लेड्स असतात त्याला. येस, व्हेरी गुड. आणि ते ब्लेड्स त्याचे रोटेशन्स असं असतं ते. आणि इथे खाली तुमची अशी विंड एनर्जी असते. म्हणजे जसा एअर येईल, वारा येईल, तसं विंड येईल तसं हे रोटेशन करायला लागते आणि तुमची एनर्जी तिथे क्रिएट होईल. म्हणजे लाईट एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी फॉर्म होती आणि ती स्टोअर्ड करून ठेवली जाते. स्टोअर्ड करून ठेवली जाते आणि मग जसं आपले पोल्सने आपण ती एनर्जी प्रोव्हाइड करतो, म्हणजे सप्लाय करतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, तसं तिथं ती एनर्जी विंड पासून मिळणारी पण आहे ती. 3 ब्लेड्स आर रोटेटिंग. येस, पण तिथे स्ट्रॉंग विंड पाहिजे, तेव्हा ती काय होईल तुमची रोटेट करेल आणि स्ट्रॉंग विंड पासून तुम्हाला किंवा विंड पासून तुम्हाला ती इलेक्ट्रिकल एनर्जी मिळेल. समजलंय विंड एनर्जी? आता आपले 2 तरी पण राहिलेच आज पण. ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये आपण हे कम्प्लीट करूया आणि मी परत सगळ्या लेसनची रिव्हिजन घेईन आणि मग इथून पुढच्या क्लासमध्ये आपण फक्त रिव्हिजन घेऊया. तुमचा मिड टर्मच्या हाफ इयरली साठी जे जे लेसन आहे त्यांची सगळी रिव्हिजन घेऊया. ठीक आहे. पुढचा कुठला टाइप्स राहिले आपला? ऍटॉमिक एनर्जी राहिली आहे, ऑस्मिक एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट. ते पण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके, बाय.